हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे। तसेच दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत ते सध्या अनेक प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत। मे बी ते फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, घरातील प्रॉब्लेम्स असतील, वैवाहिक नात्यामधील काही इश्यू असतील किंवा कार्यक्षेत्रामधील काही घडामोडी त्यांच्या जीवनामध्ये अशा घडत आहेत की कदाचित त्यांना त्या अपेक्षित नव्हत्या आणि अचानकच त्या समोर येत आहेत। कदाचित काही लोकांची नेगेटिव्हिटी, त्यांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत आहे आणि त्यामुळे येथे कुठेतरी तुमचंही मन जे आहे ते येथे फ्रस्ट्रेशन मध्ये जाताना दिसून येत आहे। किंवा असंही असू शकतं की त्या लोकांची नेगेटिव्हिटी तुम्ही ग्रास्प करत आहात आणि एकतर तुमचं जे काही ऑरा आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, बट ज्यावेळेस नेगेटिव्ह लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात त्यावेळेस त्यांची निगेटिव्हिटी सुद्धा तुम्ही ग्रास्प करता किंवा ती सुद्धा तुम्ही शोषून घेता। तर नक्कीच हा प्रभाव तुमचा नाहीये, ही कोणाची तरी दुसऱ्यांची एनर्जी आहे जी तुमच्यावरती इम्पॅक्ट टाकत आहे। मे बी कुणीतरी सेल्फिश पर्सन असा आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान कसं होईल ह्याच्याच तयारीमध्ये असतो। असं दिसून येत आहे मागील काही काळापासून तुम्ही अगदी स्वतःचं बाबतीमध्ये चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात। तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल व्हावे, तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे स्टॅबिलिटी यावी, स्थिरता यावी यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे। परंतु काही असे लोक आहेत तुमच्या अराउंड, त्यांना असं वाटतच नाही की तुम्ही स्टेबल व्हावं किंवा तुम्ही काहीतरी स्थिर राहून कार्य करावं असं त्यांना वाटत नाही। कारण की जर तुम्हाला सगळं मिळालं तर मग त्यांना काय मिळणार। सो ह्या सिच्युएशन मध्ये काही लोक आहेत, काही त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत, काही त्यामध्ये स्वतःचं कल्याण करून घेण्याचा विचार करत आहेत। सो हे सर्व त्यांना त्यांच्या स्वार्थापोटी सर्व दिसत आहे। परंतु येथे यामध्ये डिवाइन तुम्हाला काही मार्गदर्शन देऊ इच्छित आहे, काही गायडन्स देऊ इच्छित आहे। मे बी ते तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड आहे, कार्यक्षेत्राशी रिलेटेड आहे किंवा तुमचं जे काही सध्याचं प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये त्या संदर्भात हे गायडन्स असणार आहे। तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पाहूया, आज मी आय थिंक हा डेक यूज करते। तर ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ। माय एंजल, स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग अँड प्रोटेक्ट मी। आर्कएंजल मायकल, प्लीज प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग। सो थँक्यू सो मच। तर पाहूया तुम्हाला नेमकं गायडन्स काय मिळतंय, तसेच कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे सध्याची तेही आपण चेक करूया। ओके, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की जे कोणी लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांचा जो काय आहे थर्ड आय जो आहे त्यांचा जो सक्रिय झालेला आहे, म्हणजे एक सध्याची जी काही इल्युजनची परिस्थिती आहे, म्हणजे जो काही भ्रम तयार झालेला आहे त्याही पलीकडचं सत्य तुम्ही पाहू शकता। एवढं सगळं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे। लोकांच्या मनामध्ये सध्या काय चाललेलं आहे, लोकांचं काय विचार आहे, लोकांचा काय दृष्टिकोन आहे, त्यांचा कशात फायदा ते पाहत आहेत किंवा त्यांचा जो काही स्वार्थ आहे तो तुम्ही जाणता। तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही त्यांना दिलेला आहे आतापर्यंत, तुम्ही गिव्हर आहात। सो आतापर्यंत तुम्ही तुमचा हक्क सोडून त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु त्या लोकांना कदाचित त्याची कदर नाहीये किंवा त्यांचे ते मॅनर्स नाहीयेत किंवा असतात असे काही लोक त्यांना म्हणजे एक आपण म्हणतो ना की एक मॅच्युरिटी नसते, एक प्रकारे दुसऱ्यांशी कसं वागावं किंवा एखाद्या व्यक्तीसोबत कसं डील करावं ह्याची त्यांना काही पर्वा नसते। ते स्वतःच्याच गर्वामध्ये असतात, स्वतःच्याच अहंकारामध्ये असतात। सो असे काही लोक तुमच्या अराउंड आहेत, ते तुमच्या घरातील आहेत किंवा बाहेरील आहेत, परंतु अशा काही लोकांची एनर्जी येथे पीक होत आहे। सो नक्कीच मात्र तुम्हाला माहिती आहे की हे सर्व ते का करत आहेत आणि त्यामागे त्यांचा काय हेतू आहे, काय स्वार्थ आहे। तो स्वार्थ आणि हेतू येथे दिसून येत आहे। परंतु तुम्हाला एक थर्ड आय चक्र तुमचं ओपन झालेला आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही बियॉन्ड इल्युजन म्हणजे ह्या इल्युजनच्या, ह्या भ्रमाच्या पलीकडेही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं येथे दिसून येत आहे। परंतु हे जे कोणी लोक आहेत नक्कीच ते तुमच्या बाबतीमध्ये मात्र एवढे काही म्हणजे पॉझिटिव्हली थिंकिंग करत नाहीत। कदाचित त्यांना तुमचा जो वावर आहे, घरातील असो किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथे असो किंवा सोसायटीमध्ये असो, कुठेही असो, जेथे तुम्ही कार्य करता तेथे तुमचा एक ऑरा आहे जो वेगळाच आहे, एक मॅग्नेटिक ऑरा आहे, एक पॉझिटिव्ह ऑरा आहे आणि तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करून घेता तुमच्या बोलण्याने म्हणा किंवा तुमच्या प्रेझेन्सने,
तुमच्या अस्तित्वानेच तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करू शकता, एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि तेच कदाचित काही नेगेटिव्ह लोकांना खपत नाहीये किंवा त्यांना ते चांगलं वाटत नाहीये. आणि त्यामुळे येथे कुठेतरी त्यांची सुद्धा मानसिकता नाहीये की तुम्हाला ऍक्सेप्ट करण्याची. परंतु येथे दिसून येत आहे की ही जी काही परिस्थिती आहे यामध्ये तुम्ही मात्र गोइंग विथ द फ्लो, म्हणजे जसा काही प्रवाह आहे त्यानुसार तुम्ही चालत आहात. तुम्हाला यामध्ये काही तुम्ही सध्या काही विचार करत नाही आहात की काही चेंज करावं किंवा काही बदल करावं, असा काही तुमचा विचार नाहीये. परंतु ह्या जी काही परिस्थिती आहे गोइंग विथ द फ्लोची, यामध्ये सुद्धा काही ॲडव्हेंचर आहेत, काही तुमच्या जर्नीशी रिलेटेड आहेत, काही तुम्हाला डिवाइन एनर्जीज काही लेसन्स देत आहे, त्यामधून तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे. तर काय शिकायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण की यानंतर आपण डिवाइन गायडन्स घेणार आहोत. बिकॉज तुम्हाला एक्सपिरियन्सिंग केलं जात आहे, काही अनुभव तुम्हाला दिले जात आहे, जे की सतत तुमच्या आजूबाजूला तुमच्या घडामोडी ज्या काही घडत आहे त्यानुसार काही अनुभव तुम्हाला दिले जात आहेत. दिसून येते कुठली तरी ट्रॅव्हलिंगची जर्नी तुमची सुरू आहे. मे बी सोलमेट जर्नी आहे, ट्विन फ्लेम जर्नी आहे, किंवा इतरही कुठली आध्यात्मिक जर्नी तुमची सुरू आहे. आणि त्यानुसार तुम्हाला डिवाइन वेगवेगळे टेस्ट देत असतं, वेगवेगळे तुमच्या परीक्षा पाहत असतं, आणि त्यातून तुमचा सोलचं इव्हॅल्युएशन किती झालेलं आहे हेही पाहिलं जातं. तुम्ही आहे त्याच स्थितीला चिटकून राहता, आहे त्याच गोष्टींशी तुम्ही तडजोड करून तुमचं जे काही आत्म्याचं मूळ स्वरूप आहे ते विसरून तुम्ही त्याच ठिकाणी अडकून राहता, की यामध्ये काही चेंज तुम्ही करता. या बाबतीमध्ये सुद्धा डिवाइन एनर्जीज काही ना काहीतरी तुमची टेस्ट घेत आहे, अशीच एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी भविष्यामध्ये तुमच्याकडून काही ॲडव्हेंचरस गोष्टी घडण्याची शक्यता आहे, काही साहस, काही नवीन गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडण्याची शक्यता आहे. तर याही बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन एनर्जी सतर्क करत आहे. तर नक्कीच इथून पुढची जी काही जर्नी असणार आहे ती तुमच्या कर्माशी निगडीत असणार आहे. बिकॉज 8 नंबरचं कार्ड आलेलं आहे. सो आतापर्यंतचं जे तुमचं वर्क आहे, जे तुमचं कार्य आहे, ते खूप जास्त म्हणजे तुम्ही खूप यामध्ये एक्सपिरियन्स केलेला आहे. लाईफचं भरपूर तुम्ही गोष्टी ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत, एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. सो नक्कीच येथे दिसून येत आहे की दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं आहे. गुरूंचा एक प्रकारे पाठिंबा आहे, जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, गायडन्स करत असतात. गुरु आपल्याला माहिती आहे खूप मोठा ग्रह आहे ब्रह्मांडातील. सो हे 3 नंबरचं कार्ड आहे. अँड आय थिंक येस, आज गुरुवारही आहे, गुरुपुष्यामृत सुद्धा योग आहे. तर खूप छान आणि चांगला योग आहे. तर नक्कीच ह्यामध्ये तुमच्या नक्कीच येथे कुठेतरी 3D मेंटॅलिटी और 5D मीन्स काही शिफ्टिंग होत आहे, काही बदल होण्याचे चान्सेस आहेत. आणि ते बदल नेहमीच नक्कीच तुमच्या चांगल्यासाठी असणार आहेत, कारण की गुरूंचा तुम्हाला पाठिंबा लाभलेला आहे आणि ते तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायला लावत आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे काही नवीन बदल होण्याचे चान्सेस आहेत आणि ते बदल तुमच्या यशस्वी जीवनासाठी गरजेचे आहेत. सो तुम्ही कुठल्याही गोष्टीला क्लिंगिनेसमध्ये राहू नका, चिटकून राहू नका. बिकॉज तुमचं ते नेचर नाहीये, तुमचं ते तुमचा तसा औरा नाहीये की तुम्ही कुठल्याही स्वार्थापोटी किंवा कुठल्याही एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या पदासाठी किंवा एखाद्या जागेसाठी तुम्ही त्यामध्ये स्वतःचं अस्तित्व पणाला लावून किंवा स्वतःची मानहानी सहन करून किंवा स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकून तुम्ही तेथे पुन्हा जाल आणि पुन्हा तेथे कार्य कराल. हे एका दृष्टीने काही गोष्टी चांगलं नाहीये. सो नक्कीच येथे दिसून येत आहे की ही पुढील जे काही गोष्टी घडणार आहे ते तुमच्या सक्सेसफुल लाईफसाठी चांगल्या असणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे यशस्वीता यावी. एक 6 नंबरचं कार्ड आहे. सो शुक्राशी निगडीत आहे. तर तुमच्या जीवनामध्ये काही लव्हिंग एनर्जी आहेत, काही प्रेमळ व्यक्तिमत्व आहे तुमच्या आजूबाजूला, ते तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत कदाचित. आणि असे काही प्रेमळ लोकांची साथही तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळे कदाचित हे बदल होत आहेत आणि हे तुमच्या नेचरसाठी, तुमच्या वर्तवणुकीनुसार तुम्हाला काही बदल डिवाइन एनर्जी देऊ इच्छित आहे. तर पाहूया यामध्ये आपल्याला डिवाइन एनर्जीचा काय आपल्याला गायडन्स मिळत आहे. टुडेज रीडिंग आय थिंक सो खूप जास्त सायकिक आहे. तर ज्यांना ज्यांना रेझोनेट होती त्यांनी नक्की क्लेम करा. तर पाहूया टॅरोटनुसार. ओके ओके ओके. तर नक्कीच इतक्या दिवस जी काही एनर्जी होती ती डेव्हिल एनर्जी होती. काही नकारात्मक लोकांचा खूप जास्त इन्फ्लुएन्स होता तुमच्यावरती. सो हे नेगेटिव्ह कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे
काही लोक जे असे आहेत तुमच्या आजूबाजूला ते खूप जास्त नकारात्मक आहे. सो तुम्ही यांच्याशी कितीही लढलात आणि ह्यांच्या कितीही तोंडाला तोंड देत राहिलात, काहीही करत राहिलात, तरी पण ह्यामधून काहीही सिद्ध होणार नाहीये. तर नक्कीच येथे दिसून येत आहे की ही लोक तुम्हाला एक्झॉस्ट करतील, म्हणजे एक्झिक्युशन करतील. तुमचं खूप जास्त शोषण केलं जाईल, तुमचं खूप जास्त तुम्हाला थकवून टाकतील ते. अशा प्रकारची ती लोक आहेत. कारण की ते बिकॉज ऑफ दे आर डेव्हिल्स, दे आर नेगेटिव्ह एनर्जी. तर नक्कीच येथे दिसून येत आहे त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही ऑरा आहे तो काही इथे पॉझिटिव्ह नाहीये. तुमच्या बाबतीमध्ये खूप जास्त नेगेटिव्हिटी आहे. सो डिवाइन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करतायत. द सन अँड द डेव्हिल. एकीकडे सनची ऊर्जा आहे, म्हणजे एकीकडे तुमची ऊर्जा आहे जी की खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. एक इनोसंट व्यक्तिमत्व आहे तुमचं, एक इमोशनल बिंग आहात तुम्ही. समाजासाठी कार्य करता, समाजाच्या हितासंदर्भात तुम्ही कार्य करत असतात. गुरूंचा आशीर्वाद आहे तुमच्याकडे, एक सकारात्मक ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. परंतु जेथे नकारात्मकता आहे तेथे कदाचित तुम्हाला डिवाइन एनर्जी ठेवू इच्छित नाही, डिवाइन एनर्जीची इच्छा नाहीये. तुम्ही अशा लोकांच्या मध्ये जे स्वतःच खूप जास्त 2D ही 3D नाही म्हणत मी, 2Dच्या पण खाली ती लोक कार्य करतात, अशी लोक ते आहेत. दे आर नॉट सोल बिंग्स, त्यांच्यामध्ये आत्मा नाहीये. अशा प्रकारचे ते लोक आपल्याला दिसून येत आहे जे तुमच्या अराउंड आहे आणि ते तुम्हाला थकवून टाकतील. त्या तुमची एनर्जी ते ड्रेन करतील, बिकॉज दे आर एनर्जी वॅम्पायर्स. तर ते तुमची एनर्जी ड्रेन करतील. सो डिवाइन एनर्जी तुमच्या बाबतीमध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणत आहे. तर नक्कीच एंजल्स तुमच्या पाठीमागे आहेत. तुम्ही जिथे जाता, कदाचित तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल किंवा तुम्ही जिथे कार्यक्षेत्रामध्ये कार्य करता तेथे एंजल्स तुमच्या आजूबाजूला असतात. तेथे ते फुलपाखरांच्या रूपामध्ये असतात. तेथे ते कधी कॅटच्या रूपामध्ये येतात, कधी कधी ते एखाद्या कॅटरपिलरच्या रूपामध्ये येतात, म्हणजे एखादी मोठी आळी असते, एखादी मांजर असते किंवा फुलपाखरं असतात. ते तुम्हाला प्रोटेक्शन करण्यासाठी तेथे डिवाइन एनर्जीज एंजल्स त्यांना पाठवत असतं की तुमच्यावरती काही नेगेटिव्ह प्रभाव होऊ नये, तुमच्यावरती काही नकारात्मक ऊर्जांचा दंड तुम्हाला लागू नये, यासाठी एंजल्स तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत. आणि लवकरच पुढील 5 दिवसामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या बाजूने होताना दिसून येत आहे. एक आपण म्हणू ना, जे संकट होतं ते टळत आहे, जी काही दुःखी एनर्जी होती ती दूर निघून जात आहे. सकारात्मकता तुमच्या बाजूने येत आहे. कारण की येथे दिसून येत आहे 5 ऑफ सॉर्डचं कार्ड इंडिकेट करतंय की तुमच्या बाजूने 5 दिवसामध्ये, पुढील 5 दिवसामध्ये पॉझिटिव्ह बदल होत आहेत, सकारात्मक बदल होत आहे. एक प्रकारे विजयश्री तुम्ही खिचून आणत आहात. एक प्रकारे जे काही म्हणजे नकारात्मक सिच्युएशन होती त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. तर ही सिच्युएशन तुमच्या कामाच्या संदर्भात असेल किंवा घरातील लोक आहेत तुमच्या जे खूप जास्त टॉक्सिक आहेत, नेगेटिव्ह आहेत तुमच्या बाबतीमध्ये, तर त्यांच्यापासून तुम्ही दूर होण्याचे चान्सेस येथे आहेत. 5 दिवसामध्ये ही एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे. तर नक्कीच आपल्याला दिसून येत आहे तुमचे जे काही कष्ट आहेत, तुम्ही जे काही कार्य करता ते डिवाइन एनर्जीज पाहतात, तुमचे कष्ट पाहतात. तुम्ही घरातील कामे करून, पुन्हा जॉबच्या ठिकाणी काम करून, तुम्ही एक समाजासाठी जे काही तुम्ही कार्य करता ते डिवाइन एनर्जीच्या नजरेसमोर आहे. तुमची जी काही स्ट्रेंथ आहे ती डिवाइनला माहिती आहे. तुमचा कर्मा जो आहे तो शनी महाराजांनी जज केलेला आहे. ह्या कर्म प्रधान तुम्ही आहात, कष्ट करत असतात, संघर्ष करत असतात जीवनामध्ये. कधीही तुम्ही थकत नाही, हरत नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. परंतु काही नकारात्मक लोक आहेत जे तुमच्या ते तुम्हालाच नाही, ते कुणालाच समजून घेण्याच्या पातळीचे नाहीये. बिकॉज दे आर इन सर्वायवल मोड. सर्वायवल मोड मीन्स म्हणजे ते इगो, प्राईड अँड म्हणजे अहंकार, अभिमान, गर्व यासारख्या याच्यामध्ये असतात. त्यांना असं दाखवायचं असतं सतत की आमच्यासारखं कोणी नाहीच आहे, आम्ही जे काही करतो तेच योग्य आहे, अशा प्रकारची त्यांची एनर्जी असते. आणि त्यामध्ये इतरही काही लोक जे आहेत ते त्यांचा स्वार्थ साधून घेत आहेत. तर यामध्ये नक्कीच डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. बिकॉज तुमचे कष्ट डिवाइनने पाहिलेले आहे, तुम्ही कसे कार्य करता तेही तुम्ही पाहिलेले, डिवाइनने पाहिलेला आहे. तुमच्या कष्टांची किंमत कुणाला असो नसो पण परमेश्वराला तर आहे.
परंतु येथे आता तुमच्या बाजूने खूप जास्त कार्यक्षेत्रामध्ये बदल होत आहेत, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये बदल होत आहे, सक्सेसफुल एनर्जी आहे। तर नक्कीच पुढील काही आय थिंक सो इथे 5 दिवसांचं मी म्हणते, परंतु पुढील आठवड्याच्या नंतर एक जे कालचक्र आहे ते तुमच्या बाजूने फिरताना दिसून येत आहे, चेंज होत आहे, बदल होत आहे। सो डिवाइन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे त्या परिस्थितीमध्ये चिटकून राहू नका, तर तुम्हाला यामध्ये चेंज करायचा आहे, बदल करायचा आहे। बिकॉज हे जे चक्र आहे ते फिरतं राहिलं पाहिजे, जर सतत हे जर एका जागेवर थांबून राहिलं तर ते गढूळ पाण्यासारखं होऊन जाईल। सो तुम्हाला इथे डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे की चक्र जे आहे ते फिरणार आहे, कालचक्र जे आहे ते सतत फिरणार आहे। तर तुम्हाला येथे जे काही तुमचं कम्युनिकेशन आहे ते क्लिअर ठेवा, जे काही तुम्हाला बोलायचं आहे, मांडायचं आहे तुमचं म्हणणं ते तुम्ही क्लिअर मांडा। बिकॉज तुम्ही खूप जास्त एक्झॉस्ट होत आहात ह्या परिस्थितीमध्ये, तुम्हाला हे सहन होत नाहीये की सध्याचं जे काही चालू आहे ते तुमच्या डोळ्या देखत होत आहे, आणि तुम्ही तुमच्या डोळ्या देखत दुधामध्ये मीठ पडताना कसं पाहू शकता, तर तुम्ही त्यातले नाही आहात, तुम्ही एक स्पष्ट व्यक्ती आहात। तुमचं हे तुम्ही नाही आहात जे तुम्ही शांत बसून हे सगळं पाहत आहात, ऑब्झर्व करत आहात आणि एक डिवाइन बिंग म्हणून सगळं काही तुम्ही सहन करत आहात, ही तुमची एनर्जी नाहीये। सो तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपामध्ये येण्याची गरज आहे। मुळात अशा लोकांच्या तोंडी न लागणं हेच तुमच्यासाठी योग्य आहे, कारण की दे आर डेव्हिल्स, ते राक्षस आहेत। त्यांनी आजपर्यंत जीवनामध्ये काहीही चांगलं केलेलं नाही, त्यांनी फक्त फायदा आणि फायदा, स्वतःचा फायदा, स्वतःचं नाव कसं होईल, स्वतः आपण सक्सेसफुल कसं होऊ या बाबतीमध्ये त्यांनी विचार केलेला आहे। परंतु त्यांना ते म्हणतात ना एक बेडूक आहेत, कूपमंडूक आहेत। सो ते तेवढ्याच जागेत उड्या मारतात, ते तेवढ्याच जागेत उड्या मारून दाखवू शकतात। तर अशा प्रकारची ही जी लोक आहेत त्यांना ती ठिकाण काही सोडायचं नाहीये, त्यांच्या घरातील असो जिथं त्यांना खूप जास्त असं वाटतं खूप आम्हाला इथे मान सन्मान वगैरे आहे, किंवा एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना असं वाटत असेल की इथे खूप जास्त आम्हाला मान सन्मान आहे, तर अशा प्रकारच्या लोकांपासून तुम्हाला इथे डिवाइन एनर्जी दूर राहा, स्टे अवे फ्रॉम दॅट निगेटिव्ह पीपल्स, अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहा। यासाठी डिवाइन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे, कारण त्यामध्येच तुमचं सक्सेस आहे, त्यामध्येच तुमचं यशस्वीपणा आहे, त्यामध्येच तुम्हाला येथे न्याय मिळत आहे। तर येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे। खूप तुम्ही कष्ट सहन केलेले आहेत आजपर्यंत, तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, तुम्ही एक चांगला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून काही गोष्टी केल्या होत्या, परंतु काही लोकांना त्या पाहवल्या नाही, काही लोकांना उलट त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे। एक प्रकारे तुम्ही तुमचं स्वतःचं जे काही आहे फॅमिली आहे, तुम्ही तुमची फॅमिली सेटल करायला पाहत होतात, तुम्ही तुमचा फायदा पाहत होतात, यामध्ये तुम्ही तुमचा विचार केला, त्यामध्ये तुम्हाला कोणालाही दुखवायची इच्छा नव्हती, कोणालाही त्रास देण्याची इच्छा नव्हती, परंतु उलट त्या लोकांनी तुमच्या चांगल्यामध्ये अडखळा आणून किंवा अडथळा आणून त्यांनी स्वतःसाठी कर्म तयार केलेले आहेत, त्यांनी स्वतःसाठी एक प्रकारे कर्मा क्रिएट केलेला आहे। जो कर्मा त्यांनी क्रिएट केलेला आहे आय थिंक सो त्यांना त्याची फळं मिळालेली आहेत, तरी सुद्धा त्यांना अजूनही त्यामधून बाहेर पडायचं नाही, अजूनही त्यामधून त्यांना समजून घ्यायचं नाही, आणि यामध्ये तिसरेच लोक कोणीतरी स्वतःचा फायदा करून घेत आहेत। तर नक्की ज्याला वाटत आहे की ह्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे, तर तो त्यांचा फायदा त्यांना वाटत असेल तर तो त्यांना मिळू द्या, कदाचित ही डिवाइनची इच्छा आहे, परंतु तुम्ही मात्र त्या ठिकाणी किंवा त्या लोकांच्या गरड्यामध्ये राहू नका, यासाठी डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहेत। तर बिकॉज तुम्ही एक स्टार सीड आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात, आणि कसं आहे ना की जेथे आपली मानसिकता नसते ना तिथे आपण नाही थांबलं तितकं बरं आहे, आणि जेथे आपलं जिथे लोक नाही आहेत तुमच्या बाबतीमध्ये चांगले नाही आहेत, ते तुमच्या बाबतीमध्ये थिंकिंग त्यांची चांगली, तर मग काय कशासाठी तुम्ही असं चिटकून राहताय एखाद्या गोष्टीला। सो हेही तुमच्यासाठी योग्य नाहीये, बिकॉज येथे डिवाइन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे की ती जी लोक आहेत ते नेगेटिव्ह आहेत, ते राक्षसी वृत्तीचे आहे। एखादी एंजल्स आपण म्हणतो, एखादी एंजल जर अडकली राक्षसांच्या गराड्यामध्ये तर तिचं काय होईल। सो इथे लक्षात घ्या, एखादी एंजल्स मेल फिमेल कोणी असो जर अडकली अशा राक्षसांच्या गराड्यामध्ये तर तिचं काय होईल। सो तुम्हाला इथे डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे, होईल तितकं, शक्य तितकं होईल तितकं ह्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा, त्यातच तुम्ही हॅप्पी राहू शकता, आनंदी राहू शकता, तरच तुमच्या जीवनामध्ये सक्सेस येईल, आणि ते येतानाही आपल्याला पुढील 5 ते 6 दिवसामध्ये दिसून येत आहे। एक प्रकारे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे।
नेक्स्ट मेसेज. बिकॉज ऑफ दिस नाही आवडत आहे. ज्यांचं कोणाचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे, ज्यांचं तुमच्या नात्यामध्ये कोणीतरी मध्ये मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे, ते तुमच्या वैवाहिक जीवनाच्या संदर्भात आहे, तुमच्या डिवाइन लवच्या संदर्भात आहे, तर त्यांची वाईट नजर आहे त्यावरती. तुमच्या डिवाइन लववरती, तुमच्या वैवाहिक नात्यावरती एक वाईट नजर आहे. सो हे तुमच्या डिवाइन लवसाठी चांगलं नाहीये. ते ठिकाण तुमचं जे काही 5D कनेक्शन आहे त्यासाठी चांगलं नाहीये. सो येथे तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. लवकरच ह्यामध्ये बदल होऊन तुमच्या जीवनामध्ये एक लव्हिंग एनर्जी येत आहे, एक प्रेमळ एनर्जी येत आहे. एक अशी काही हे सोडून द्या ना, ह्याच्यानंतर जे काही होईल ते तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. 2 ऑफ कप्सचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाण्याची इच्छा करत आहात, जिथून तुम्ही हे सगळं सोडून जाण्याची इच्छा करत आहात, विचार करत आहात, तेही तेच विचार करत आहे. त्या लोकांनाही तुम्ही हवे आहात, त्या लोकांनाही तुम्ही तिथे पाहिजे आहे. तर नक्कीच तुम्हाला हे सर्व सोडून तिथं जाणं गरजेचं आहे. का राहता याच्या ठिकाणी जिथे तुमची इच्छा नाहीये, जिथे तुमचं मन नाहीये, जिथे तुम्हाला तुमचा अपमान झाला, जिथे तुमची मानसिकता नाहीये. सो नका राहू ना. सो येथे आयुष्य किती दिवसांचं आहे. आज आपण येथे आहोत, पुढे उद्या आपण असू का नसू आपल्याला माहिती नाही. आपलं जीवन किती दिवसांचं आहे हेही आपल्याला माहिती नाही. मग जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते आपण नकारात्मक ऊर्जेमध्ये का घालवायचं, नरकामध्ये का जगायचं. तर आपणच आपलं जीवन हे जे आहे ते आपण स्वर्ग करू शकतो. कारण की स्वर्ग आणि नरक पाहिलं तसं तर ह्या जीवनातच आहे, आपल्या अंतरंगातच आहे. जेथे आपण खुश असतो, जेथे आपण एकदम हॅप्पी असतो, जेथे आपले आजूबाजूचे लोक आनंदी असतात, जेथे ते आपल्याला ॲप्रिशिएट करत असतात, आपण त्यांना ॲप्रिशिएट करत असतो, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करत असतो, ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात, एकमेकांशी प्रेमाने राहत असतात, संयोगाने राहत असतात. तेच तर खरा स्वर्ग असतो. दुसरा स्वर्ग कोणता असतो ह्या पृथ्वीवरती. तर येथे डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्यासाठी एक स्वर्गाचं दार उघडत आहे. तुमच्यासाठी एक डिवाइन लव येत आहे. तुमच्यासाठी एक प्रेमळ लोकांचा सहवास तुम्हाला लाभणार आहे. तर आहे तो जे काही नेगेटिव्ह नकारात्मक लोक आहेत त्यांना सोडून द्या, त्यांच्यापासून दूर राहा. बिकॉज दे आर व्हेरी नेगेटिव्ह पर्सन्स. तर ते डेव्हिल आहेत आणि ही तुम्ही एंजल आहात. सो तुमचं कार्य खूप मोठं आहे, समाजासाठी तुम्हाला खूप काही करायचं आहे. तुमचं एक सोल पर्पज आहे, ते सोल पर्पज तुमच्या डिवाइन लवशी निगडीत आहे. तर ते सोल पर्पज सोडू नका तुम्ही. कारण की तुम्ही जर ह्या गराड्यामध्ये राहिलात, ह्या लोकांच्या गराड्यामध्ये राहिलात, तर तुम्हाला सोल पर्पज करता येणार नाही. सो तुमच्या सोल पर्पजसाठी, तुमच्या डिवाइन लवसाठी, ह्या पृथ्वीच्या पॉझिटिव्हिटीसाठी, सकारात्मकतेसाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकू नका, मोहमायेमध्ये अडकू नका. कुठलंही स्थान, कुठलंही ठिकाण तुमच्यासाठी तोपर्यंत योग्य नाही जोपर्यंत तुम्ही तेथे स्वार्थ म्हणून राहू नका. तुमचा तेथे स्वार्थ जर तुम्हाला वाटत असेल की ही जागा आपल्यासाठी काहीतरी आपल्याला देऊन जाणारे आहे, तर नाही, तसं करू नका तुम्ही. कारण की तुमच्यासाठी खूप मोठ्या पदाची रचना डिवाइनने केलेली आहे आणि ती हळूहळू ही वर्क होत आहे. तुमच्यासाठी खूप मोठं पद, तुमच्यासाठी खूप मोठं स्थान डिवाइनने ठरवलेलं आहे. तर ह्या छोट्या मोठ्या पदासाठी किंवा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्ही का लाचाळ होताय, तुम्ही का स्वतःचं मन मारून तिथं राहताय. नका राहू. तर नक्कीच येथे तुमचा आत्मा जेथे सुखी नाहीये, जेथे तुमच्या आत्म्याला आनंद नाही, असे नकारात्मक लोकांना लवकरात लवकर सोडून द्या. यासाठी डिवाइन एनर्जीज तुम्हाला वारंवार गाईड करत आहे. तर तुम्ही डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड आहात अँड काही गोष्टींसाठी तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन करण्याचं गरज आहे. ज्या लोकांकडून तुम्हाला नेगेटिव्हिटी फील होते त्या लोकांच्या बाबतीमध्ये कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. तर डिवाइन एनर्जीचा तुम्हाला सपोर्ट लाभत आहे. एस ऑफ पेंटिकलचं कार्ड येथे तुम्हाला गाईड करत आहे. तुमच्या जीवनामध्ये धनवर्षा होत आहे, पैशांचा प्रवाह वाढत आहे आणि ते तुमच्या सोल पर्पजमुळे, तुमच्या कार्यामुळे वाढताना येथे दिसून येत आहे. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला येथे इंडिकेट करत आहे. 10 ऑफ कप्सचं कार्ड आहे. तर नक्कीच जे काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण होत आहे. विश फुलफिलमेंटचं कार्ड आहे. सो जी काही तुमची आनंददायी जीवन जगण्याची इच्छा आहे तर तीही येथे पूर्ण होत आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू. आणि लवकरच तुमच्या जीवनामध्ये समृद्धता येत आहे. लवकरच म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 5-6 दिवसामध्ये चेंज होत आहे, बदल होत आहे. तुमच्याकडे समृद्धशाली जीवन येत आहे, एक सकारात्मक जीवन तुमच्याकडे येत आहे. तर नक्कीच ही एनर्जी तुम्हाला क्लेम करायची आहे. जस्टिस तुम्हाला डिवाइन एनर्जीज देऊ इच्छित आहे. तर एक्सपिरियन्सिंगचं कार्ड होतं त्यामध्ये, यामध्ये आहे जस्टिसचं. तर न्याय तुमच्या बाजूनीच होणार आहे. तुम्ही एंजल आहात. सो तुम्ही एक देवदूत आहात. तर ह्या
देवदूत एंजल अडकली आहे, थंबनेलसाठी चांगले, एंजल अडकली आहे नेगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामध्ये किंवा डेव्हिल एनर्जीचा प्रभावामध्ये. तर यातून तुम्ही लवकरच बाहेर पडाल. न्याय तुम्हाला देईल. कोण देईल? आपले हनुमान बाबा न्याय देतील. आपले जे की तुम्ही मंगळवारचं करताना हनुमान चालिसा वगैरे म्हणताना, पाठ करता, त्याचा दान धर्म करता, तर त्यांची तुम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत. हनुमान बाबा तुमचा न्याय करतील. ते आपण त्यांना भाऊ वडील यासारखं पूजतो, तर नक्कीच ते तुमचा न्याय करत आहे. ते तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत. ते तुम्हाला प्रोटेक्ट करत आहेत. नेगेटिव्ह एनर्जी तुमचं काहीही करू शकणार नाही. बिकॉज यू आर ऑन द टॉप लेवल. तुम्ही खूप जास्त टॉप लेवलवरती आहात. तुमच्या आजूबाजूला लोक काय बोलतात काय नाही ते त्यांनाच माहिती, आणि त्याचा प्रभावही त्यांना जाणवेल. जे नकारात्मक ऊर्जा फैलावत आहे तुमच्या बाबतीमध्ये, नकारात्मकता पसरवत आहे, तर नक्कीच त्यांना त्यांचा दंड परमेश्वर देणार आहे. तर येथे नक्कीच मागील गोष्टींकडे वळून पाहू नका. आता मागे काय झालं, मागे काय होत होतं, काय नाही, पण आता निर्णय घ्या. बिकॉज द वर्ल्डचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की तुमची विश जी आहे ती पूर्ण होत आहे. तुमच्या बाजूने सकारात्मकता येत आहे, पॉझिटिव्हिटी येत आहे. परंतु छोट्या छोट्या गोष्टीसाठी मोहमायेमध्ये अडकू नका. लवकरात लवकर आहे त्या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडा. नकारात्मक लोकांच्या गारड्यामधून बाहेर पडा. यासाठी डिवाइन एनर्जी तुम्हाला येथे सतर्क करू इच्छित आहे. यासाठीच आजचा व्हिडिओ होता. सो आज अमावस्याही आहे आणि हे सर्व गायडन्स तुम्हाला डिवाइन एनर्जीज देत आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू. आणि जय हनुमान बाबा, जय मारुती राया, जय बजरंगबली अशी तुम्हाला कमेंट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांचं प्रोटेक्शन लाभेल, रक्षण ते तुमचे करतील आणि सत्य. तर ते तुमचे सुरक्षा करणारे आहेत. ते तुमचे गार्डियन एंजल म्हणू आपण. ते तुमचे गार्डियन आहेत. ते तुमची सुरक्षा करतात. ते सतत तुमची रक्षा करत आहेत, प्रोटेक्शन देत आहेत तुम्हाला. तर नक्की जय हनुमान बाबा, जय मारुतीराय, जय बजरंगबली अशी त्यांची ब्लेसिंग्स मिळवण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला कमेंट करायचे आहे. तर नक्कीच आय थिंक सो सगळ्यांना ह्यामधून काही ना काहीतरी गायडन्स मिळालेले असेल. ज्यांना मिळाले असेल त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. ज्यांना पर्सनॅलिटी हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.